तर आज ना खूप मोठा एक पचका झाला होता. पचका म्हणजे काय, तर आमच्याकडे पाहुणे आले होते. मटण आणलं होतं, हे सगळं खरं. पण लाईटच गेली होती. जो मसाला मला बारीक करायचा होता ना, ते जेव्हा मी भाजून घेतला आणि त्यावेळेसच बरोबर लाईट गेली. तर तुम्ही म्हणसाल उजेड तर आहे, तर इन्व्हर्टरची लाईट आहे. तर मटण आणलं होतं, तेच मी हळद आणि मीठ लावून घेतलं, धुवून घेतलं आणि नंतर हळद मीठ लावलं. नंतर हा मसाला घेतला होता, कोथिंबीर घेतली होती, कांदा टोमॅटो भाजून घेतला होता, खोबरं पण भाजून घेतलं होतं आणि अद्रक लसूण घेतलं. आणि जुनं ते सोनं म्हणतात ना, तेच खरं. तर मी ते ना माझ्याकडे दगडी हा खलबत्ता आहे आणि त्याच्यावरच मी आज वाटण करणार होते. तर अद्रक लसूण पहिलं वाटून घेतलं, नंतर कांदा टोमॅटो भाजलेला होता तोच मी ह्याच्यामध्ये टाकून घेतला. आणि तो काय मला व्यवस्थित बारीक करताच येईना, कारण एवढी सवयच नाही, पण जेवढं होते तेवढं केलं. आणि नंतर ना खोबरं आणि जे आहे ना, खोबरं आणि लसूण ते बारीक करून घेतलं, कोथिंबीर बारीक करून घेतली आणि हे सगळं तेल टाकून जे कुकरमध्ये मटण बनवणार होते तर फोडणी दिली आणि त्याच्यामध्ये ते चांगलं हलवून घेतलं. नंतर मी तिखट टाकलं, तर हे आमचं घरगुती काळं तिखट आहे तेच टाकून घेतलं. नंतर जे हळद मीठ लावलेलं मटण आहे ते टाकून घेतलं आणि छान असं ते आता शिजवून घ्यायचं आहे आणि थोडंसं वाफवायचं आणि नंतर मग गरम पाणी ओतायचं आहे. गरम पाणी थोडंसं ओतलं आणि नंतर हे मी असं डायरेक्ट बनवलेलं आहे. तर आमच्याकडं पहिलं मिठाचं बनवतात आणि नंतर तिखट, पण खूप वेळ झालता, लाईट आली नव्हती, त्याच्यामुळे असा मसाला केला आणि असं शिजायला घातलं मी. तर डायरेक्ट केलं तरी खूप छान लागतं. मीठ टाकून घेतलं आणि आता 2 शिट्ट्या करायच्या आणि थोडंसं कमी गॅसवर शिजवून घ्यायचं. तर हे 15 ते 20 मिनिटात मटण तयार होतं. मटण शिजायला जरा वेळच लागतो आणि छान अशी तरी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. छान अशी माझी थाळी तयार झाली होती. तर तुम्हाला हे मटण कसं वाटलं नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा. तर माझी बहीण वगैरे आलेलीच होती, त्यांचं इथे ड्रॉइंग करायचं वगैरे चालू होतं. तर तिला ड्रॉइंग करायला आवडतं म्हणून ती काढत होती. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला?